नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, करंट अफेअर्स बाय मेघाली या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. इथे आपण डेली करंट अफेअर्सचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स पाहतोय, जे तुम्हाला आपल्या येत्या एमपीएससीच्या सर्व एक्झाम्समध्ये, सरळ सेवा आणि केंद्रीय परीक्षांमध्ये नक्कीच पाहायला मिळतील. त्यामुळे आपल्या चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना आपल्या चॅनल शेअर करा, सबस्क्राईबही करा आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे लेक्चर संपूर्ण पहा, यातला एकही प्रश्न स्किप करू नका. ठीक आहे, तर पाहूयात आजच्या म्हणजेच 15 ऑगस्ट 2026च्या चालू घडामोडी. सर्वप्रथम सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. ओके, प्रश्न पहा. प्रश्न पहिला, भारताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त देशभर राष्ट्रीय उत्सव कोणत्या तारखेला साजरा केला जातो? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 15 ऑगस्ट या दिवशी. महत्त्वाचे पॉइंट्स पहा या प्रश्नाचे. भारताने 15 ऑगस्ट 1947 रोजी ब्रिटिशांच्या सत्तेतून स्वातंत्र्य मिळवलं आणि 15 ऑगस्ट 2026 रोजी 80वा स्वातंत्र्य दिन आपण साजरा करत आहोत. आणि लाल किल्ल्यावरती मुख्य राष्ट्रीय समारंभ होतो दरवर्षी आणि इथे पंतप्रधान राष्ट्रध्वज फडकवतात आणि देशाला संबोधित देखील करतात. आणि 2026च्या स्वातंत्र्य दिनाचा थोडा वेगळा विशेष असणार आहे. त्यामध्ये 150 वर्ष वंदे मातरम आणि विकसित भारत ॲट 2047 साठी युवा शक्ती या संकल्पनेला महत्त्व आहे. आणि 15 ऑगस्ट या दिवशी दक्षिण कोरियामध्ये ग्वांगबोक-जिओल म्हणजेच राष्ट्रीय मुक्ती दिन असतो दक्षिण कोरियाचा. दक्षिण कोरियाचा राष्ट्रीय मुक्ती दिन 1945 मध्ये जपानी वसाहती राजवटीतून मुक्त झाल्याच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. ओके, पुढील प्रश्न पहा. प्रश्न दुसरा, नमामि गंगे कार्यक्रमाअंतर्गत जून 2026 पर्यंत किती MLD सांडपाणी प्रक्रिया क्षमता निर्माण करण्यात आली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 4263 MLD इतकं. महत्त्वाचे पॉइंट्स पहा या प्रश्नाचे. केंद्र सरकारने नमामि गंगे कार्यक्रमाला जून 2014 मध्ये मंजुरी दिली होती आणि त्यासाठी सुरुवातीला 20,000 कोटी देण्यात आलेले आहेत. ही जी योजना आहे ती केंद्र सरकारची आहे आणि जून 2014 मध्ये सुरू झालेली आहे, हे लक्षात ठेवा. आणि अंमलबजावणी जलशक्ती मंत्रालयाखाली राष्ट्रीय स्वच्छ गंगा अभियान करते, हा देखील मुद्दा लक्षात ठेवा. आणि गंगेला स्वच्छ ठेवणं आणि तिचं संवर्धन करणं हेच नमामि गंगेचं मुख्य उद्दिष्ट आहे. मार्च 2026 पर्यंत नमामि गंगे वाढवले आणि जून 2026 पर्यंत या योजनेअंतर्गत 4263 MLD सांडपाणी प्रक्रिया क्षमता निर्माण झालेली आहे. गंगा प्लस पोर्टलचं वापर सांडपाणी प्रकल्पांचे प्रत्यक्ष वेळी निरीक्षण करण्यासाठी केले जात आहे. त्यासाठी एक पोर्टल देखील आहे. आणि राष्ट्रीय नदी संवर्धन योजना NRCP 1995 मध्ये सुरू झालेली आहे आणि तिचा उद्देश आहे नद्यांमधील प्रदूषण रोखणं. ओके, पुढील प्रश्न पहा. प्रश्न तिसरा, MahaID उपक्रमाची अंमलबजावणी कोणत्या पोर्टलद्वारे केली जाणार आहे? असा प्रश्न आहे. योग्य उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक डी, महासारथी या प्लॅटफॉर्मद्वारे. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. महाराष्ट्र सरकार आता राज्यातील प्रत्येक नागरिकाला आधार क्रमांकासह एक डिजिटल MahaID ओळख क्रमांक देणार आहे. आणि या MahaID मुळे सरकारी योजना, सेवा, अनुदान आणि माहिती मिळवणे खूप सोपे होणार आहे. MahaID हा काही स्वतंत्र ओळख क्रमांक नसून त्यात आधार क्रमांकाचाच समावेश असणार आहे. आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व विभागांना सूचना दिल्या आहेत की सरकारी सेवा जलद आणि पारदर्शक द्याव्यात. आणि MahaIDचा फायदा म्हणजे विद्यार्थ्यांना, शेतकऱ्यांना, ज्येष्ठ नागरिकांना, महिला उद्योजकांना आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना विशेष करून होणार आहे. आणि ही जी योजना सुरू केल्यामुळे नागरिकांची कागदपत्रांची कटकट, नोंदणीची झंझट आणि ओळख सिद्ध करण्यासाठीचा त्रास मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतो असं सांगितलं जात आहे. पुढील प्रश्न पहा. प्रश्न चौथा,
अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलातील किती अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर करण्यात आलेले आहे? योग्य उत्तर आहे 3 अधिकाऱ्यांना जाहीर झालेले आहे. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. अहिल्यानगर जिल्ह्यातील 3 पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झालेले आहे. त्यांच्या गुणवत्तापूर्ण सेवेसाठी हे मोठा सन्मान त्यांना मिळालेला आहे. 26 पोलीस अधिकारी आणि अंमलदारांना केंद्रीय उत्कृष्ट सेवा पदकही जाहीर झालेत. उत्कृष्ट आणि निष्ठावान कामगिरीची ही ओळख आहे आणि दोन्ही पुरस्कार पोलीस सेवेला दिले जात असलेले प्रमुख सन्मान आहेत आणि जिल्ह्यातील अधिकारी व अंमलदारांनी त्याचा मान मिळवलेला आहे. पुढील प्रश्न पहा. प्रश्न 5वा. आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये भारताचे देशांतर्गत संरक्षण उत्पादन किती झाले आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 1.78 लाख कोटी इतकं. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारत लवकरच जागतिक संरक्षण उत्पादन केंद्र आणि मोठी संरक्षण निर्यातदार देश होणार असल्याचं नमूद केलंय आणि 2014 मध्ये भारताचं देशांतर्गत संरक्षण उत्पादन हे 46,000 कोटी इतकं होतं आणि ते 2025-26 मध्ये या आर्थिक वर्षामध्ये ते 1.78 लाख कोटींवरती पोहोचलेलं आहे. आणि या उत्पादनामध्ये 2025-26 मध्ये सार्वजनिक क्षेत्राचा वाटा जो आहे तो 76% इतका आहे आणि खाजगी क्षेत्राचा वाटा हा 24% इतका आहे. आणि संरक्षण संपादन परिषदेने गेल्या वर्षभरामध्ये 8.75 लाख कोटींच्या प्रकल्पांना ॲक्सेप्टन्स ऑफ नेसेसिटी मंजूर केलेले आहे. आणि स्थानिक पातळीवरती कुशा या दीर्घ पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची पहिली चाचणी देखील झाली आणि त्यामुळे भारताची वायू संरक्षण क्षमता अधिक मजबूत झालेली आहे. पुढील प्रश्न पहा. प्रश्न 6वा. स्नेहा ई बुकचा संबंध कोणत्या विषयाशी आहे? स्नेहा ई बुक लक्षात ठेवा. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, ज्येष्ठ नागरिकांचं कल्याण आणि सक्रिय वृद्धत्व या संबंधीचं हे ई बुक आहे. पुढील प्रश्न पहा. त्याचे महत्त्वाचे पॉइंट्स पहा. सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री डॉक्टर वीरेंद्र कुमार यांनी नवी दिल्लीमध्ये राष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक परिषदेच्या 5व्या बैठकीचं अध्यक्षस्थान सांभाळले आणि डॉक्टर वीरेंद्र कुमार यांनी स्नेहा ई बुकचं प्रकाशन देखील केलेलं आहे, जे ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याण आणि सक्रिय वृद्धत्वावरती आधारित आहे. आणि स्नेहा म्हणजे स्टोरीज ऑफ नर्चरिंग एंगेजमेंट हॅपीनेस अँड ॲक्टिव्ह एजिंग या ई बुकमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी राबवलेल्या महत्त्वाच्या योजनांचा आढावा दिला गेला आहे. तिसरा पॉइंट लक्षात ठेवा. सरकारचे उद्दिष्ट आहे की प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला सन्मान, सुरक्षा, आरोग्य आणि समाजात सक्रिय सहभाग मिळावा. पुढील प्रश्न पहा. प्रश्न 7वा. ब्रिटनचे पंतप्रधान अँडी बर्नहॅम यांनी गौतम रंगराजन यांची कोणत्या पदावरती नियुक्ती केलेली आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, रचना आणि प्रक्रिया विषयक तज्ज्ञ सल्लागार. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. गौतम रंगराजन हे माजी भारतीय राजनयिक LN रंगराजन यांचे पुत्र आहेत आणि त्यांना कॉर्पोरेट धोरण आणि परिवर्तन या क्षेत्रामध्ये खूप अनुभव देखील आहे. त्यांनी BBC मध्ये 3 दशकांपेक्षा जास्त काळ काम केलेलं आहे आणि ग्रुप डायरेक्टर स्ट्रॅटेजी अँड परफॉर्मन्स ही जबाबदारी त्यांनी पार पाडलेली आहे. आणि गौतम रंगराजन हे गायकही आहेत. त्यांनी यापूर्वी BBC मध्ये संगीत निर्माता म्हणूनही काम पाहिलेलं आहे. आणि अँडी बर्नहॅम यांनी ब्रिटन सरकारमध्ये मोठ्या पुनर्रचनेची योजना आखली आहे आणि त्याचा उद्देश सत्ता लंडन किंवा व्हाईट हॉलमध्ये केंद्रित न ठेवता विविध प्रदेशांमध्ये वितरित करणे असा आहे. आणि त्यांच्या कॉर्पोरेट धोरण, परिवर्तन आणि डिजिटल क्षेत्रातील अनुभवामुळेच ब्रिटन सरकारच्या पुनर्रचनेच्या कामाला मोठा फायदा होऊ शकतो. पुढील प्रश्न पहा. प्रश्न 8वा.
2026च्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला संरक्षण दल आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दलातील कर्मचाऱ्यांना एकूण किती शौर्य पुरस्कार जाहीर करण्यात आलेले आहेत? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 78 इतके. महत्वाचे पॉइंट्स पहा. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या 78 पुरस्कारांना मंजुरी दिलेली आहे आणि त्यामध्ये 13 शौर्य पुरस्कार मरणोत्तर देण्यात आलेले आहेत. या पुरस्कारांमध्ये 9 कीर्तिचक्र, 19 शौर्य चक्र, 36 सेवा मेडल म्हणजे गॅलेंट्री, 3 नौसेना पदक, 5 वायुसेना पदक आणि 1 बार 2 शौर्य चक्र तसेच 5 बार 2 सेना मेडल्स यांचा समावेश आहे. बार 2 शौर्य चक्र म्हणजेच या आधी शौर्य चक्र मिळालेल्या व्यक्तीला पुन्हा मिळालेला सन्मान होय, ही संकल्पना लक्षात ठेवा. आणि सर्वात जास्त म्हणजे 36 मेडल गॅलेंट्री पुरस्कार या यादीमध्ये आहेत. पुढील प्रश्न पहा. प्रश्न 9. भारत इस्रायल हॅकथॉनसाठी नोडल शैक्षणिक भागीदार म्हणून कोणत्या विद्यापीठाने काम केलेले आहे? योग्य उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक ए, थापर विद्यापीठ. महत्वाचे पॉइंट्स पहा. या हॅकथॉनमध्ये दोन्ही देशातील सुमारे 1300 तरुण नवोन्मेष भाग घेत होते आणि हॅकथॉनमध्ये रुग्णांच्या हालचाल आणि पुनर्वसनाशी संबंधित 14 समस्यांसाठी उपाय शोधले गेलेले आहेत. आरोग्य तंत्रज्ञान, पुनर्वसन आणि आरोग्य निरीक्षण आणि सहाय्यक उपकरणांवरती वेगवेगळे प्रकल्प साकारले गेलेले आहेत आणि थापर विद्यापीठाने नोडल शैक्षणिक भागीदार म्हणून यामध्ये सहभाग घेतला आणि आरोग्य तंत्रज्ञान संशोधनाला मदत देखील केलेली आहे. 14 ऑगस्टला इस्रायलमध्ये भारताचे राजदूत JP सिंह यांनी विजेत्याचा सन्मान देखील केला. पुढील प्रश्न पहा. प्रश्न 10. भारतीय हवाई दलातील फायटर कॉम्बॅट लीडर म्हणून पात्र ठरणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी कोण ठरल्या आहेत? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे भावना कंठ, असं त्यांचं नाव आहे. महत्वाचे पॉइंट्स पहा. स्क्वॉड्रन लीडर भावना कंठ या भारतीय हवाई दलातील फायटर कॉम्बॅट लीडर म्हणून पात्र ठरणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी ठरलेल्या आहेत आणि त्यांनी ग्वाल्हेर येथील टॅक्टिक्स आणि एअर कॉम्बॅट डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंटमध्ये ही पात्रता मिळवलेली आहे. पहिले 2 मुद्दे लक्षात ठेवा. आणि भावना कंठ यांच्या कामगिरीमुळे व्यावसायिक उत्कृष्टता, लढाऊ कौशल्य आणि नेतृत्व विकास या 3 क्षेत्रामध्ये भारतीय महिलांचं स्थान अधोरेखित झालेलं आहे आणि ग्वाल्हेर हे स्थान त्यांच्या ऐतिहासिक कामगिरीचं साक्षीदार त्यामुळे ठरलेले आहे. पुढील प्रश्न पहा. प्रश्न 11. गजगौरव पुरस्कार 2026 कोणत्या विषयातील योगदानासाठी प्रदान करण्यात आलेले आहेत? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, हत्ती संवर्धन व व्यवस्थापन यासाठी. महत्वाचे पॉइंट्स पहा. या पुरस्काराचे वितरण 13 ऑगस्ट 2026 रोजी विशाखापट्टणम, आंध्र प्रदेश येथे झालेले आहे. हा जो पुरस्कार कार्यक्रम आहे तो पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने आयोजित केलेला होता. हा पुरस्कार जागतिक हत्ती दिनाच्या राष्ट्रीय कार्यक्रमाच्या वेळेस दिला गेलाय आणि दरवर्षी 12 ऑगस्टला जागतिक हत्ती दिन साजरा केला जात असतो. आणि पर्यावरण, वन आणि हवामान बदल राज्यमंत्री कीर्ती वर्धन सिंह यांनी पुरस्कार प्रदान केलेले आहेत. पश्चिम बंगालमधील जलदापारा राष्ट्रीय उद्यानातील 7 माहुतांना 2026 चा पुरस्कार मिळालेला आहे आणि पुराच्या काळामध्ये हत्ती आणि गेंड्यांचे केलेले बचाव कार्य या माहुतांचे विशेष योगदान ठरलेले आहे आणि त्यासाठी त्यांना पुरस्कार मिळाला. आणि प्रोजेक्ट एलिफंट ही भारत सरकारची हत्तीच्या संवर्धनासाठीची योजना आहे, एक विशेष. ठीक आहे. पुढील प्रश्न पहा. प्रश्न 12 आणि आजचा शेवटचा प्रश्न. मध्य आणि आग्नेय इंग्लंडमध्ये तापमान किती अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे?
योग्य उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक बी, 38 अंश सेल्सिअस इतके. यावर्षी ब्रिटनमध्ये आतापर्यंतच्या सर्वात जास्त तापमान असलेला उन्हाळा पाहायला मिळू शकतो. मध्य आणि आग्नेय इंग्लंडच्या तापमानामध्ये जवळजवळ 38 अंश सेल्सिअस पर्यंत जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 2003 मध्ये ऑगस्टमध्ये ब्रिटनचे जे तापमान होते ते 38.5 अंश सेल्सिअस तापमान इतका त्याचा विक्रम झालेला होता आणि 2026च्या अपेक्षित तापमानाचा विक्रम 0.5 अंश सेल्सिअसने मागे राहतो. पश्चिम युरोपमधल्या अनेक भागांमध्ये देखील या काळामध्ये तीव्र उष्णतेचा सामना करावा लागत आहे. वाढत्या उष्णतेमुळे वनव्यांची संख्या आणखीन वाढण्याचा धोका निर्माण झालेला आहे तिथे. आणि 2026 मधील उष्णतेची लाट ही सार्वजनिक सुरक्षिततेसाठी मोठं आव्हान देखील असणार आहे. हे सगळे ग्लोबल वॉर्मिंगचे इफेक्ट आहेत. ठीक आहे, तर आजचे आपले 15 ऑगस्ट 2026चे डेली करंट अफेअर्स पाहून झालेले आहेत. लेक्चर संपूर्ण पहा ही एकच विनंती आहे आणि आजचे लेक्चर तुम्ही पूर्ण पाहिलेच असेल त्याबद्दल थँक्यू सो मच.